नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सायली ही दहीहंडीकडे बघत असते आणि तिला लहानपणचे क्षण आठवतात. तिला ते आवाज तिच्या कानामध्ये घुमत असतो. मला तिकडे जायचे अर्जुन, मला तिकडे जायचे, दहीहंडी फोडायची. त्याच ही स्वप्नामध्ये ती डेअरिंगमध्येही लगेच त्या दहीहंडीकडे येते आणि त्या घोडक्यावरती चढते आणि चक्क अर्जुनच्या जवळ जाते दहीहंडी फोडण्यासाठी. सर्वजण अवाक होऊन सायलीकडे बघत असतात. अस्मिता आणि प्रिया मात्र यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. तर सायली मोठ्या डेअरिंगमध्ये नारळ घेते आणि दहीहंडी आपल्या हाताने फोडते. अर्जुन खूप खुश होऊन सायलीकडे बघतच असतो. कल्पना तर खुश होऊन ही मस्त असा व्हिडिओ शूट करत असते. त्यानंतर सायलीच्या लक्षात येते की आपण दहीहंडी फोडण्यासाठी वर चढलो. सायली म्हणत असते की अर्जुन सर, मला खूप भीती वाटते. म्हणून सायलीचा पाय घसरण्यासाठी लागतो तर अर्जुन तिला धरतो आणि सायली अर्जुन एकमेकांकडे रोमॅन्टिक होऊन बघू लागतात. सायलीकडे बघत अर्जुनला सायली भेटल्यापासून सर्व क्षण हे नकळत आठवू लागतात. अर्जुन खूप खुश होऊन सायलीकडे बघत असतो आणि तिच्या चेहऱ्यावरील केस अलगद आपल्या हाताने बाजूला करत असतो. तेव्हा अर्जुनच्या मनात सायलीविषयीचे प्रेम आणखीनच वाढलेले जात असते. तेव्हा श्रीकृष्ण पथक हे खाली घसरायला लागते आणि सर्वजण खाली येतात. सायली अर्जुन सुद्धा हे खाली येतात आणि एकमेकांच्या परत मिठीत येतात. अर्जुन सायलीकडे रोमॅन्टिक होऊन बघूच लागतो. सायलीला सुद्धा आनंद होतो आणि सर्वजण सायली अर्जुन नावाने ओरडू लागतात आणि सर्वजण हे सायली आणि अर्जुन जवळ येतात. तर सायली अर्जुन उठतात आणि कल्पना म्हणते की अगं सायली, तू बरी आहेस ना? आणि शेवटी आपली दहीहंडी ही सुभेदारांनीच फोडली म्हणून सर्वजण खूपच खुश होतात. मात्र अस्मिता आणि प्रिया यांचा खूप असा जळफळाट होत असतो. सर्वजण सायलीचे कौतुक करत असतात. चैतन्य म्हणत असतो की मला तर दहीहंडीकडे बघून चक्कर येत होती, पण सायली वहिनी इतक्या झटपट ह्या दहीहंडी फोडण्यासाठी चढल्या, खरंच विशेषच वाटते. अश्विन जोराने ओरडतो की आज सायली वहिनीमुळे सुभेदारांचं नाक हे राखलं आणि मान सुद्धा. म्हणून सर्वजण सायलीचे कौतुक करत असतात. तर लगेच प्रताप म्हणत असतो की विमल, अगोदर सर्वांना हा प्रसाद दे. तर लगेच पूर्णाई आजीला अगोदर दे. तर सर्वजण आतमध्ये निघून जातात. तर प्रिया ही अस्मिताला म्हणत असते की ह्या मुलीचं सर्वजण कौतुक करतात. तिने ड्रेस घातला हे सुद्धा कुणाच्या लक्षात आले नाही. हिच्या हाताला इतके यश कसे आहे की प्रत्येकजण हे हिला जिंकवतात आणि हीच जिंकली जाते. अस्मिता म्हणते की माझी सुद्धा हे ऐकून चिडचिड होते, पण अजून आपला प्लॅन संपलेला नाही. या प्लॅनची शेवट नक्की गोडच होईल. पण प्रिया, तू एकदा चेहऱ्यावर स्माईल आण. त्यानंतर इकडे पूर्णाजी, अर्जुन हे सर्वजण बसलेले असतात. कल्पना म्हणते की पूर्णाजी, माझ्या मनात तुमच्या मनात काय चालले हे मी समजले. पूर्णाई आजी म्हणते की काय ग? तर कल्पना म्हणते की तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी छोट्या तन्वीची आठवण येतेस की नाही? 5-6 वर्षाची असताना तन्वीला दहीहंडी फोडण्यासाठी किती उत्साह असायचा आणि वर जाण्यासाठी तर ती कितीही उत्साही असायची. आता ही तन्वी मोठी झाली पण तिचा उत्साह कुठे गेला माहिती नाही. पण आपली सायली बघता बघता वर चढली. तर अर्जुन हा खुश होऊन सायलीकडेच बघत असतो. सायली सर्वांना गोपाल काल्याचा प्रसाद देत असते आणि अर्जुनचे एकटक लक्ष सायलीकडे असते. तेवढ्यात प्रिया आणि अस्मिता तेथे येतात आणि प्रिया ही कल्पनाला म्हणते की मला सुद्धा दहीहंडी फोडण्याचा खूप उत्साह अजून सुद्धा आहे. मी दहीहंडी फोडायला जाणारच होते, पण ती सायलीच मध्ये येऊन टपकली. अस्मिता म्हणते की तिला पुढे पुढे करायची सवयच आहे. आणि हो ना ग पूर्णाजीचे लक्ष मात्र सर्व सायलीकडे असते. प्रिया अस्मिताला खुणावते आणि ड्रेसबद्दल सांगते. तर अस्मिता म्हणते की अगं पूर्णाजी, ह्या सायलीने इतक्या सुनेचा दर्जा कसा मान खाली घातला. ड्रेस घालून ती इतक्या चक्क वर चढली आणि सुभेदारांच्या सुनाला हे सर्व शोभते का? पूर्णाजीचे मात्र अस्मिताच्या बोलण्याकडे लक्ष नसते. आतूनच ती ठरून आली होती म्हणूनच तिने साडी न घालण्याऐवजी ड्रेस घातला होता. आणि खरंच मला या गोष्टीची लाज वाटते. चैतन्य आणि अश्विन मात्र अस्मिताकडेच बघत असतात आणि पूर्णाई काही रिस्पॉन्स देतच नसते. अर्जुनचे लक्ष जाते की पूर्णाजीचे पूर्ण लक्ष सायलीवर आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं पूर्णाई, तू बोलत का नाही? तर कल्पना म्हणते की पूर्णाईच नाही, मी सुद्धा वाट बघते की तुझी ही वायफट बडबड कधी बंद होईल ती. अस्मिता म्हणते की मी काय केले? मी जे काही खरं आहे तेच बोलले. कल्पना म्हणते की तुला कधी कुणाबद्दल चांगलं बोलताच येत नाही का? आज दहीहंडी फोडण्याची परंपरा सुभेदारांच्या सुनेने जपली. सायलीने दाखवून दिले की स्त्रीमध्ये किती ताकद असते ते. तुला
तुला तर खरं तिचा अभिमान वाटायला हवा, ते सोडून तू तिच्यावर टीका करतेस. अस्मिताला काही बोलण्याची संधी देत नाही तर पूर्णाई आजी म्हणते, कल्पना जे काही बोलते ते योग्य बोलते, कारण त्या मुलीने दहीहंडी फोडली यात तिची काही चूक आहे असे काहीच नाही. आणि तिने ड्रेस घातला यामध्ये हरकत काही नाही. हंडी फोडणे ही श्रीकृष्णाविषयीची भक्ती असते आणि भक्ती करण्याचा सर्वांना समान हक्क आहे. तर अर्जुन खूप खुश होतो आणि सायली ही इकडे खूप खुश होऊन सर्व करत असते. पूर्णाई आजी म्हणते की येथे दिल्या घरी स्त्री पुरुष असा भेद केला जात नाही, मग आपण का करायचा. तर कल्पना म्हणते की पूर्णाई तुम्ही आज लाख मोलाचे उत्तर दिलेस. तर पूर्णाईजी आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून जाते. पुढेच सायली येते. कल्पना म्हणते की सायली आज तू जे काही केले खरंच खूप मस्त केले. पूर्णाई आजीला सुद्धा खूप आवडले. तर सायली खुश होते आणि सर्वजण हे जाण्यासाठी निघलेले असतात. आणि त्या श्रीकृष्णातील पथकातला एक मुलगा म्हणतो की आता दुसरीकडे सुद्धा दहीहंडी फोडण्यासाठी जायचे आणि तिकडे सुद्धा अशा सायली वहिनी नाही भेटल्या तर बरे होईल. नंतर प्रिया ही अस्मिताला म्हणते की मी आता जाते, कारण रविराज जर घरी आला तर माझं चांगले 12 वाजतील. म्हणून प्रिया घरी येते तर रविराज हा अंगणामध्येच फोनवर बोलत असतो. प्रिया खूपच घाबरते आणि आता मी आतमध्ये कशी जाऊ असा विचार करत ती नागराजला फोन करते. तर नागराज आणि हा त्याचा मुलगा असतो ते म्हणत असतात की ही प्रिया जर आपल्या डोक्यावरच चालायला लागली आणि हिचे हे नाटकं काही थांबतच नाही. तर नागराज म्हणत असतो की एकदा आपले काम झाले ना मग हिला कसे फेकून द्यायचे ते आपण बघू. तर प्रिया ही गुपचूप हा गाडी मागे येऊन लपलेली असते आणि रविराज हा समोर फोनवर बोलत असतो. त्यानंतर इकडे सायली सर्वांना चहा देत असते आणि अर्जुन पुढे ती चहा देण्यासाठी येते. अर्जुन पूर्ण एकटक सायलीकडेच बघत असतो आणि अर्जुनचे लक्ष चहाकडे नसते. सायली म्हणते की सर चहा. तर अर्जुनचे तरीसुद्धा लक्ष नसते. तो सायलीकडेच बघत असतो आणि त्यामध्येच तो रमावून गेला असतो. तर सायली जोरात ओरडते की सर चहा. तेव्हा अर्जुन भानावर येतो आणि चहा घेतो. त्यानंतर सर्वजण चहा घेतात आणि आज खरंच या दहीहंडीची खूप धमाल झाली म्हणून सर्वजण कौतुक करत असतात. अश्विन म्हणतो की मला खूप टेन्शन आले होते. मला असे वाटले होते की सुभेदारांच्या नावाचे आज खोबरे होणार, पण सायली वहिनी थँक्स, खरंच आज तू खूप मोठा चमत्कार केलास. चैतन्य खुश होऊन म्हणतो की आजच्या दहीहंडीची वुमन ऑफ द बेस्ट आहे सायली वहिनी. सायली म्हणते की तुम्ही उगाच माझे कौतुक करतात. कल्पना म्हणते की अगं उगाच का, तू जेव्हा दहीहंडी फोडण्यासाठी वर चढत होती तेव्हा सर्वजण तुझ्याकडे आवाक होऊन बघत होते. कल्पना म्हणते की अगं सायली असे वाटत होते की तुला लहानपणापासून दहीहंडी फोडण्याची ही हौस आहे. तर प्रताप म्हणतो की मी पूर्ण आतमध्ये काय करते हे बघून येतो म्हणून तो आतमध्ये जातो. तर इकडे सर्वजण सायलीचे कौतुक करत असतात. तर अश्विन हा अर्जुनला म्हणतो की अरे दादा तू तर सतत बायको बायको करत असतो आणि आज इतका शांत का. आम्ही सर्वजण तुझ्या बायकोचे इतके कौतुक करतो तरी सुद्धा. कल्पना म्हणते की अश्विन तो कौतुक करणार पण आपल्यासमोर कसे करीन, खास एकटे बघून करीन ना. अस्मिता रागाने आतमध्ये निघून जातो. सायली म्हणते मी सर्वांसाठी काहीतरी खायला बनवते म्हणून सायली किचनमध्ये लाजतच जाते. त्यानंतर सायली रूममध्ये येते आणि साड्या सापडल्या नाही, मी ड्रेस कसा चेंज करू म्हणून ती टेन्शनमध्ये येते. अर्जुन सरांना सुद्धा कामावर जायचे. तर तेवढ्यात अर्जुन फ्रेश होऊन बाहेर येतो. सायलीने त्या अगोदर अर्जुनसाठी कपडे काढून ठेवलेले असतात. अर्जुन त्याकडेच बघतो आणि सायलीकडे खुश होऊन बघत असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सायली अर्जुनला सांगत असते दहीहंडी फोडण्यासाठी कशी वर चढले हे मलाच माहिती नाही, पण सुभेदारांच्या इज्जतीचा सुद्धा प्रश्न होता म्हणून अर्जुन आणखीनच खुश होतो. आणि चैतन्यजवळ तो सांगत असतो की मला सायलीचा हा गुण खरंच खूप आवडायला लागला आणि सायली सुद्धा. तर चैतन्य खूपच खुश होतो.